नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता चिकूला शोधण्यासाठी सगळेजण कामाला लागलेले असतात. इथे यमुना, पौर्णिमा, कावेरी, त्याचबरोबर विद्या, यश सगळेजण चिकूला सगळीकडे शोधत असतात. प्रेक्षकांनो, इथे आता चिकूला घेऊन जाणारी व्यक्ती नक्की कोण होती हे तर आपल्याला बघता आलं नाही, पण त्या बाईने साडी ही कावेरीच्या साडीसारखीच नेसलेली असते आणि त्यामुळे माझा गैरसमज झालेला असतो आणि म्हणूनच इथे चिकू हरवलेला असतो. तेव्हा इथे लहान मुलगा रडत असताना कावेरी धावत पळत त्या मुलाकडे येते. तिला असं वाटतं की तो तिचा चिकू आहे की काय, पण प्रेक्षकांनो तो चिकू नसतो, तो दुसराच कुणाचा तरी मुलगा असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पौर्णिमा यमुना येतात, म्हणतात की मा चिकू इकडे नाही आहे. विद्या तिथे येते आणि म्हणते की चिकू इथे पण नाही आहे. तेव्हा इथे मा म्हणत असतात, अरे तुम्ही नीट सगळीकडे शोधलत का? बघा ना, चिकू कुठेतरी आजूबाजूलाच असेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो पौर्णिमा म्हणत असते की वहिनी आपला चिकू कुठे गेला हो? आपला चिकू हरवला की काय? असं म्हणून पौर्णिमा रडत असते. पौर्णिमा इथे खूपच जास्त आता इमोशनल झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे विद्या आणि कावेरी म्हणत असतात की काय करायचं कावेरी वहिनी, अहो आपला चिकू सापडतच नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो सगळ्याजणी आता एकत्र भेटतात आणि म्हणत असतात की चिकूला कुठे शोधायचं, चिकू तर आपल्याला सापडतच नाही आहे. कारण का तो इथे आता ज्या ठिकाणी इव्हेंट असतो, ज्या ठिकाणी फॅशन शो आयोजित केलेला असतो, तिथे चिकू नसतोच. चिकूला एका दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं असतं. आता या सगळ्या बायका फक्त हॉलच्या आजूबाजूला बघत असतात, पण इथे यश मात्र आता बाहेर पडलेला असतो आणि म्हणूनच इथे चिकू सापडलेला असतो. जेव्हा इथे यश येतो आणि म्हणतो कावेरी चिकू सापडलाय, तेव्हा कावेरी चिकूला मिठी मारते आणि कावेरी यशला विचारते की तुम्हाला चिकू कुठे सापडला? तेव्हा इथे यश सांगत असतो की चिकू मला सापडला ते सुद्धा एका रस्त्यावरती. इथे यश सगळ्यांना चिकूचा फोटो दाखवत असतो आणि म्हणत असतो की तुम्ही या बाळाला कुठे बघितलंत का? सगळेजण नाही नाही म्हणत असतात आणि इथे शोधाशोध करत असताना एका गाडीचा धक्कासुद्धा यशला लागलेला असतो आणि त्याच्या डोक्यातून रक्त येत असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता यश जेव्हा त्या रस्त्यावरती येतो जिथे कुणीही नसतं, तिथे इथे चिकूला बसवलेलं असतं. चिकूसुद्धा प्रेक्षकांनो आनंदाने तिथे बसलेला असतो, आजूबाजूला आपल्या लोकांना शोधत. तेव्हा प्रेक्षकांनो यश तिथे धावत पळत येतो, चिकूला उचलतो आणि मिठी मारतो. चिकू बिचारा इकडे तिकडे आता बघत बसलेला असतो, पण शेवटीला त्याची हक्काची माणसं त्याला मिळालेली असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कावेरी यशकडून चिकूला घेते, त्याला मिठी मारते आणि मग इथे मा आता कावेरीकडून चिकूला घेते आणि म्हणते चला चला आवरा, लवकर लवकर आवरा, चला पटापट जाऊया घरी. आणि कावेरी तू लवकर सगळं काही सामान वगैरे घेऊन ये, गाडीमध्ये आम्ही बसतोय. चल यश चल, आता इथे 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही. झालं ना, कार्यक्रम व्यवस्थित पार पडला ना आणि चिकूसुद्धा आपला सापडला, मला अजून कुठलीच रिस्क नको आहे. चला सगळ्यात आधी तर घरी जाऊया. आणि प्रेक्षकांनो घरी आल्यानंतर इथे मा चिकूची सगळ्यात आधी आता दृष्ट काढते. चिकूला कुणाचीही दृष्ट लागायला नको म्हणून माने इथे आता दृष्ट काढलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे यश म्हणत असतो कावेरी विद्यावहिनी तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं काही व्यवस्थितच होणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता यशला वाटत असतं की मा काही इतकी रागवणार नाही, आता चिकू सापडलाय ना, सगळं काही नीट होणार, असं यशला आता वाटत असतं. पण प्रेक्षकांनो तसं काही होत नाही. म्हणजे इथे मा काही चिडलेली रागवलेली नसते, पण मा मात्र इमोशनल झालेली असते. जेव्हा इथे कावेरी आणि विद्या येतात तेव्हा मा म्हणतात की 1 मिनिट थांबा, कावेरी विद्या तुम्ही दारामध्येच थांबा, कारण मला तुमच्या दोघींशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते मा का बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे मा म्हणत असते की महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आणि त्याचबरोबर माझा निर्णयसुद्धा. तेव्हा इथे मा म्हणतात कावेरी विद्या आज जे काही झालं ते तुम्ही सगळ्यांनीच बघितलं, आपण सगळ्यांनी ते भोगलं. म्हणजे आपण त्या ठिकाणी गेलो, तुमचा कार्यक्रमसुद्धा व्यवस्थित पार पडला, सगळं काही मनासारखं झालं, पण तरीसुद्धा सगळ्यात मोठी अशी चूक घडली आपल्याकडून जी घडायला नव्हती. आपलं चिकूकडे दुर्लक्ष झालं
आणि आपला चिकू हरवला. तो देवाच्या दयेने सापडला म्हणून, योग्य वेळी यश तिथे गेला म्हणून. नाहीतर काय झालं असतं? तेव्हा मा म्हणत असतात की या घरामध्ये आधीसुद्धा व्यवसायाला परवानगी दिल्यामुळे खूप मोठं संकट आलं होतं आणि अजूनपर्यंत ते जरी मला आठवलं तरीसुद्धा अंगावरती काटा येतो. त्यामुळे या घरामध्ये मी व्यवसायाला स्त्रियांना परवानगी दिलेली नाही आहे. त्याचं कारण म्हणजे हेच आहे की घराकडे दुर्लक्ष व्हायला नको. कुणी सांगितलं की स्त्रियांची घरातली कामं खूप सोपी असतात? मी तर म्हणते घरातली कामं इतकी कठीण असतात की म्हणूनच घरातली कामं करत असताना फक्त घरामध्ये लक्ष द्यायचं असतं, बाहेर नाही. म्हणून पुरुषांनी बाहेर जाऊन पैसे कमावून आणायचे आणि स्त्रियांनी घरामध्ये राहून घर चालवायचं असं मी उगाच म्हणत नाही गं. मी तुम्हाला व्यवसायासाठी परवानगी दिली, ही माझी खूप मोठी चूक झाली आणि त्याची शिक्षा मला आज देवी आईने दिली. आपला चिकू थोड्या वेळासाठी का होईना पण हरवला होता ना, तेव्हा माझे डोळे खाडकन उघडले. आता तुम्ही मला सांगा, आपला चिकू हरवला त्यानंतर तुमचं मत काय आहे? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, पण मा, चिकू तुमच्याकडे होता ना, तुम्ही चिकूला माझ्याकडून घेतलंत तेव्हाच मी स्टेजवरती गेले रॅम्प वॉक करण्यासाठी. तुमच्याकडे चिकू होता म्हणजे मी निर्धास्त होते, मला कसलीही काळजी नव्हती. मग या सगळ्यामध्ये माझी चूक कशी काय आहे मा? मी तर प्रामाणिकपणे माझं काम व्यवस्थित करतच होते ना. तेव्हा इथे आता कावेरीने स्पष्टपणे आपलं मत सांगितलेलं असतं. तेव्हा मा म्हणतात, कावेरी, अगं तुझी चूक आहे असं मी म्हणतच नाही बाळा. मी तर म्हणते तुझी काहीच चूक नाही आहे. चूक बघायला गेलं तर माझी आहे, कारण माझंसुद्धा तिथे दुर्लक्ष झालं. मी तुम्हाला व्यवसाय करण्याची परवानगी दिली, बरोबर ना? मग याच्यामध्ये तुझी चूक आहे असं मी म्हणतच नाही. पण निदान जे काही घडलं ते तुमच्या व्यवसायामुळे घडलं, तुमच्या व्यवसायाच्या हट्टामुळे घडलं, हे तर तुम्ही मान्य करताय की नाही? म्हणूनच मी म्हणते की आता सध्या तरी तुम्ही व्यवसायाला विसरून जा. मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही फक्त घराकडे लक्ष द्या, आपल्या मुलाबाळांकडे, आपल्या कुटुंबाकडे. त्यांच्या इथे काही हवं आहे काही नको याच्याकडे जर लक्ष दिलं तर जास्त बरं होईल. व्यवसाय करण्याच्या नादामध्ये घराकडे दुर्लक्ष होईल आणि मुलाबाळांकडे सुद्धा. आणि आज जसं संकट आलं तसं जर पुन्हा आलं तर काय कराल तुम्ही? म्हणून आज मला एक वचन द्या, एकतर घर किंवा तुमचा व्यवसाय. आता तुम्हाला चूज करायचं आहे की तुम्हाला काय हवं आहे ते. मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही. तेव्हा इथे विद्या म्हणत असते की कावेरी वहिनी, अहो जाऊ दे, स्वप्न काय नेहमीच पूर्ण होतात असं नाही. पण निदान आपलं घर, कुटुंब आणि आपली मुलं हेच तर आपलं जग आहे ना, आणि तेच तर आपण दिवसभर करत असतो. मग आपण आपल्या घराची निवड करूया. व्यवसायाची निवड करून आपल्याला आपल्याच घरामध्ये हट्ट करायचा नाही आहे किंवा कुठलं कॉम्पिटिशन करायचं नाही आहे. तेव्हा आपण एक काम करू, आपण आता आपला व्यवसाय बाजूला ठेवत आपलं घर सांभाळूया, माझी काही हरकत नाही. तेव्हा इथे कावेरीसुद्धा तेच म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही विद्याताई. मलासुद्धा माझं घर, माझी नाती आणि माझं बाळ, मला एवढंच महत्त्वाचं आहे. व्यवसाय मी हा करत होते कारण मलासुद्धा बिझनेस वुमन बनायचं होतं. पण आता सध्या तरी मला माझं घर महत्त्वाचं आहे, माझी नाती महत्त्वाची आहेत आणि म्हणूनच मी हा व्यवसाय आता बाहेरच ठेवते. आणि तिने आता त्या इव्हेंटमध्ये तिला मिळालेली ट्रॉफी ही खाली ठेवलेली असते दारामध्ये आणि कावेरी आणि विद्या दोघीजणी घरामध्ये प्रवेश करतात. आणि घरामध्ये सोबत प्रवेश केल्यानंतर माची माफी मागत असतात. तेव्हा मा म्हणतात की नाही नाही, माझी माफी मागू नका. खरं तर या सगळ्यामध्ये तुमचीच काही चूक नाही आहे, चूक माझीसुद्धा आहे आणि म्हणूनच मी या चुकीचं प्रायश्चित्त घेणार आहे. असं आता माने ठरवलेलं असतं की मी या चुकीचं प्रायश्चित्त घेणार म्हणजे घेणारच. चूक झाली आहे मग शिक्षासुद्धा भोगायला हवीच ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता माने संकल्पच केलेला असतो. मग त्याच्यामध्ये बोलणार तरी काय? पण इथे आता कावेरी गप्प बसते. रूममध्ये आल्यानंतर ती यशच्या डोक्याला जिथे आता लागलेलं असतं तिथे औषध लावून क्लीन करत असते. तेव्हा यश म्हणत असतो की हळूहळू कावेरी, हळू. कावेरी म्हणते, खूप दुखते का हो तुम्हाला? तेव्हा यश म्हणतो, नाही गं, फक्त थोडं खरचटलं आहे, मला काही एवढं दुखत वगैरे नाही आहे, कळलं ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरी म्हणत असते, आजूबाजूला लक्ष द्यायचं हो तुम्ही, जास्त कमी काही आता लागलं असतं तर. आणि बरं झालं ना यश,
आपला चिकू योग्य वेळेवरती सापडला. बरं झालं तुम्ही बाहेर बघायला गेलात. चिकूला काही झालं असतं ना यश, तर मी स्वतःला कधीच माफ नसते करू शकले. आणि इथे कावेरी म्हणते की यश, मला तुमची माफी मागायची आहे, कारण चिकूची जबाबदारी मी घेतली होती आणि चिकू हरवला म्हणजे माझं दुर्लक्षच झालं ना चिकूकडे. म्हणूनच आम्ही इथे मला कुठलाही प्रश्न न विचारता सरळ होकार देऊन टाकला की आम्ही व्यवसाय नाही करणार, आम्ही आता घराकडे लक्ष देणार. आम्ही हे सगळं मुद्दामूनच केलं, कारण का मलासुद्धा बरं वाटायला हवं आणि त्याचबरोबर चिकूकडे सुद्धा दुर्लक्ष व्हायला नको, यासाठी मी व्यवसाय आता बाजूलाच ठेवलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरी म्हणत असते, खरंच यश, आज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी आपल्या चिकूकडे लक्ष दिलं असतं तर एवढा मोठा प्रॉब्लेम झालाच नसता. तेव्हा यश म्हणत असतो, कावेरी, स्वतःला दोष देणं बंद करा. या सगळ्यामध्ये खरंच तुमची अशी काही चूक नाहीच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बोलता बोलता गप्पा मारता मारता इथे कावेरीने यशला लागलेली जखम पुसून काढलेली असते, त्याच्यावरती मलम लावलेलं असतं आणि त्याच्यावरती पट्टी केलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी म्हणत असते की यश, माने ठरवले की त्या इथे आता संकल्प करणार आहेत, त्या स्वतःला शिक्षा करून घेणार आहेत. तेव्हा मी काय म्हणते, जर इथे माने स्वतःला त्रास करून जर प्रायश्चित्त घेतलं ना, तर मी सुद्धा शांत बसणार नाही. मला सुद्धा प्रायश्चित्त घ्यायचं आहे, असं इथे कावेरी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सकाळ सकाळ उठलेली असते. उठल्यानंतर तुळशीपाशी येते आणि म्हणत असते की तुळशी आई, काल जे काही या घरामध्ये झालं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंच. त्यामुळे मला आता तुमच्यासमोर विनंती करायची आहे की काल जी चूक आमच्याकडून घडली ती पुन्हा कधीही घडणार नाही आहे. आणि म्हणूनच माझ्याकडून झालेल्या चुकीचं प्रायश्चित्त करण्यासाठी मी इथे आलेले आहे. तेव्हा इथे हंडा भरून ठेवलेला असतो, त्याचं थंडगार पाणी आपल्या अंगावरती होते. तेव्हा प्रेक्षकांनो, मला खूपच जास्त थंडी लागायला लागते. पण आता करणार काय? तर इथे कावेरी घाबरलेली असते. कावेरी म्हणते, अरे देवा, स्वतःला इतका त्रास करून का घेत आहेत? ती म्हणत असते की प्लीज प्लीज थांबवा हे सगळं, ह्या वेळेत इतका त्रास बरा नाही आहे, असं आता कावेरीसुद्धा म्हणत असते. माने अंगावरती थंडगार पाणी ओतलंय, आता मला या सगळ्यातून त्रास होणार. तेव्हा इथे कावेरी म्हणते, मी जर अडवायला गेले तर इतक्या चिडल्या आहेत का माझ्यावरती रागवतील आणि मला तिथून जायला सांगतील. आता काय करू, मला कसं थांबू? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता म्हणत असते की देवी आई, काल माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की मी चिकूकडे लक्ष दिलं नाही आणि हे सगळं मी व्यवसायाला परवानगी दिली, मी माझा नियम मोडला, म्हणूनच सगळं झालं, मला माहिती आहे. त्यामुळे देवी आई, आता मी प्रायश्चित्त घेणार आहे. मी 1,00,000 वेळा तुझं नामस्मरण करणार आहे आणि त्याचबरोबर इथे अन्नाचा एक कणसुद्धा खाणार नाही आहे, असं आता सांगितलेलं असतं माने. तेव्हा इथे कावेरीसुद्धा येते. कावेरी म्हणत असते की तुम्ही इतकं मोठं प्रायश्चित्त का करताय? चुकी फक्त काही तुमच्या एकटीची नाही आहे ना, आमचीसुद्धा चुकी तेवढीच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीसुद्धा तुळशीपाशी येते. त्याच्यामधून आता त्या गडूमध्ये पाणी घेते आणि पूर्ण अंग थंड पाण्याने भिजवते. अंग थंड पाण्याने भिजवल्यानंतर येऊन कावेरीच्या शेजारी उभी राहते. तेव्हा कावेरी म्हणते, तू इथे काय करतेस? आणि जेव्हा माझं लक्ष जातं तर इथे कावेरी भिजलेली असते. तेव्हा म्हणतात, का केलंस तू हे कावेरी, कशासाठी केलंस? तेव्हा कावेरी म्हणते, तुमच्यासाठी केलं मी हे सगळं. आता तुम्ही म्हणताय की चूक तुमची आहे की आपल्या बाळाकडे तुमचं लक्ष झालं, पण तसं नाही आहे चूक माझी आहे, कारण माझंसुद्धा चिकूकडे दुर्लक्ष झालंच होतं ना. तेव्हा इथे आता म्हणत असते, नाही कावेरी नाही, या सगळ्यामध्ये फक्त तुझ्या एकटीचा काही दोष नाही आहे गं, दोष तर आमच्या सगळ्यांचा आहे. पण आता जाऊ दे, आता मला माझी चूक सुधारायची आहे आणि म्हणूनच मी 1,00,000 वेळा इथे आता देवी आईचं नामस्मरण करणार आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीसुद्धा सज्ज झालेली असते. कावेरी आणि त्याचबरोबर इथे आता दोघीजणी मिळून इथे देवी आईची पूजा करत असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यश आणि कावेरी हे दोघेजणं खूपच छान आहेत, ही गोष्ट च्या लक्षात आलेली असते. एका बाजूने कावेरीकडे बघत असते की कावेरी कशा पद्धतीने इथे आता त्यांच्या घरामध्ये रुळलेली आहे. कुणी आजारी पडलं, कुणाला काही त्रास झाला तर ते अजिबातच कावेरीला बघवत नाही, हे मात्र नक्की.
असं मला आता माहिती असतं की कावेरी खरंच खूप गुणी मुलगी आहे. माने एकटीने प्रायचित्त घेऊ नये, मला एकटीला त्रास होऊ नये म्हणून कावेरी इथे बरोबर आता लाख वेळा इथे नामस्मरण करणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आणि कावेरी दोघीजणी थंडी गारठ्यामध्ये नामस्मरण करत असतात. तेव्हा विद्या धावत पडते आणि म्हणते, भाऊजी उठा ना, भाऊजी उठा, चला माझ्याबरोबर लवकर. तेव्हा यश म्हणतो, काय झालं वहिनी, डोकं दुखतंय खूप. तेव्हा विद्या म्हणते, यश भाऊजी डोक्याला हात लावून नंतर बसा, बाहेर चला. कावेरी वहिनी आणि काय करतायत त्या बघा, माझं ऐकत नाहीयेत म्हणून मी तुम्हाला बोलवायला आले. तेव्हा इथे यश लगेच उठून बसतो आणि म्हणतो, काय चाललंय त्या दोघींचं, बघू दे तरी. तेव्हा प्रेक्षकांनो, यश आणि विद्या आता दोघेजण बाहेर आलेले असतात. तेव्हा सगळेजणच हळूहळू बाहेर येतात. कारण इथे यश जोरजोरात म्हणत असतो की कावेरी, हे काय करताय तुम्ही, हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबवा. पण इथे आणि कावेरी हे सगळं काही थांबवायला तयारच नसतात. तेव्हा यश म्हणत असतो की विद्यावहिनी, दारं खिडक्या सगळं काही लावून घ्या, हवा घरात येते म्हणून त्या दोघींना जास्त थंडी लागत असेल. तेव्हा इथे विद्या हे आता लगेच दारं खिड्या लावते. तेव्हा प्रेक्षकांनो, खरं तर इथे कावेरी कडे बघत असते. कारण खूपच जास्त सुंदर दिसत असते आणि त्याचबरोबर आपल्या घरासाठी किती मोठं कठीण व्रत करते ही गोष्टसुद्धा कावेरीने बघितलेली असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरी आणि दोघींना थंडी लागत असते, तब्येत बिघडेल म्हणून इथे आता यशने घरातल्या सगळ्यांनीच त्या दोघींना थांबायला सांगितलेलं असतं. पण आणि कावेरी दोघीसुद्धा थांबायला तयार नसतात. दोघीही हट्ट करत असतात. तेव्हा यश म्हणत असतो की या दोघींना थंडी लागते, काय करू शकतो आपण. तेव्हा पौर्णिमा येते आणि म्हणते, वहिनी अहो काय करता हे, वहिनी त्रास होईल तुम्हाला, उठा बरं आता. तेव्हा यश इथे आता पौर्णिमाला म्हणत असतो की काकू सांग ना, या दोघींना जास्त थंडी लागू नये यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो ते सांग. तर प्रेक्षकांनो, इथे आणि कावेरी दोघीजणी हट्ट करत असतात की काही झालं तरी व्रत पूर्ण होणार, चिकूसाठी हे व्रत आम्ही केलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे कावेरी आता देवाचा आशीर्वाद वगैरे घेत असते आणि ती घरातल्या सर्व माणसांसाठी सुखाची इथे मागणी करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे यश आता बाहेर जायला निघालेला असतो. तेव्हा कावेरी म्हणते, तुम्ही परत आल्यानंतर तुम्ही प्रॉमिस करा की आपण मला सगळं खरं खरं सांगायचं आणि पुन्हा नव्याने लग्न करायचं, करा बरं तुम्ही प्रॉमिस. तेव्हा इथे यश कावेरीला प्रॉमिससुद्धा करतो. त्यानंतर इथे आता खोकळा लागलेला असतो. तेव्हा पौर्णिमा पाणी वगैरे प्यायला देत असते. तर इथे खोकळा वाढत जात असल्यामुळे कावेरीने मेडिकलला फोन केलेला असतो आणि ती म्हणते की मी कावेरी धर्माधिकारी बोलते, तुमच्याकडे खोकळ्याचं औषध असेल ना दादा, प्लीज ते कुणाबरोबर तरी पाठवा ना. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, खोकळ्याची बाटली तर आलेली असते पण ती थोडी विचित्रच असते. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, हा काय झालं, पाठवलं का तुम्ही औषध. तेव्हा तो माणूस म्हणतो की मॅडम अहो नाही पाठवले, पाठवतो आता एका मुलाला घेऊन. कावेरी म्हणते, अहो पाठवलेत ना तुम्ही एका माणसाला औषधं घेऊन, ती बाटली आली आहे आमच्याकडे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुद्धा कोणीतरी माती खाल्लेली असते. कावेरी टेन्शनमध्ये येते, नक्की काय चाललंय ते तिला तिचंच कळत नसतं.